देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतल्या नटराज नाट्यकला मंडळामध्ये आयोजित केलेलं आहे एक चित्र प्रदर्शन. आपण बघतोय की महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत, ज्या लोप पावत चाललेल्या आहेत, या कला प्रदर्शनांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नटराज नाट्यकला मंडळाचे अध्यक्ष किरणदादा गुजर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन पाहायला मिळतंय. आपल्यासोबत किरणदादा आहेत. दादा, काय सांगाल, हे काय नेमकं प्रदर्शन आहे आणि हे प्रदर्शनाची गरज का वाटते? नटराज कला दालन ही एक अशी वस्तू आहे की ज्या ठिकाणी बारामतीकरांना विविध प्रकारच्या कला चित्र प्रदर्शनी पाहाव्यास मिळाव्या. मग आजचं प्रदर्शन वेगळं काय तर आजचं प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेची उजळणी आणि तरुण पिढीला नेमकी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला काय आहे हे दाखवण्यासाठी आणि ते त्यांना अवगत करून घेण्यासाठीच एक उदाहरण या ठिकाणी आहे. कारण प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रकला असू द्यात, निसर्गकला असू द्यात, विविध वास्तूचे प्रदर्शन असू द्यात किंवा छायाचित्र असू द्यात, प्रदर्शन होतात. परंतु आपण आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित असं केलं की त्याच्या निमित्ताने आजची जी तरुण पिढी आहे ही महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेला प्रदर्शनाच्या निमित्ताने साधारणपणे जवळून पाहिजे, त्याच्यातून चित्ररूपातून त्याची माहिती करून घेईल आणि मग याचा फायदा काय होईल की मुलांना आपली महाराष्ट्राची पारंपरिक लोककला काय आहे ही साधारणपणे त्या निमित्ताने अवगत होईल. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पारंपरिक लोककलेपासून आपण बाजूला चाललोय का काय आजचं यंग जनरेशन अशी सारखी भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. त्याच्यामुळं ती मुलांपर्यंत नेण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. दादा, सोशल मीडियाचं युग आहे सध्या. सोशल मीडिया जास्त प्रमाणात वापरला जातोय, त्यात AI तंत्रज्ञान देखील आलंय. ही जी परंपरा आहे किंवा हे ज्या सगळ्या संस्कृती आहेत त्या कुठेतरी लोप पावत चाललेत असं वाटतंय. हो, बरोबर आहे ना. कारण आपण बघितलं की AI तंत्रज्ञान किंवा अत्याधुनिक जो आता मीडिया सगळा समोर होतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना की मीडियाने पण विचार करण्याचं गरजेचं आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्राच्या आपण काही सोशल मीडिया मार्फत गोष्टी चालवते, परंतु या पारंपरिक लोककलेला आपण त्याच्यापर्यंत किती प्रेझेंट करतो. मला माझं म्हणणं आहे की तुम्ही संस्कृती जपण्यात देखील काम मीडियाने या निमित्ताने करावं अशी साधारणपणे आपल्या आजच्या निमित्ताने माझी विनंती राहील. तरुण मुलांना काय संदेश असेल किंवा लोकांना, युवकांना काय मुलांना संदेश? मुलांनी आपण म्हणतो की पवार साहेब नेहमी म्हणतात की एखादा समाज सुसंस्कृत झालाय असं आपण कधी समजतो तर त्या समाजाची सांस्कृतिक उंची मोडल्यानंतर. आपली सांस्कृतिक उंची वाढवायची असेल तर आपल्या पारंपरिक लोककलेचा, महाराष्ट्राच्या लोकधारेचा सगळ्यांनी अभ्यास करावा व ते स्वतःकडे अवगत ठेवावं. खूप धन्यवाद. हे होते किरणदादा गुजर. त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची लोककला जी आहे ती लोप पावत चाललेली आहे. यंग जनरेशन मध्ये सध्या या लोककला ज्या आहेत त्या जपल्या जाव्यात असं इच्छा जी आहे ती किरणदादांनी व्यक्त केली. कॅमेरामन तेजस्वी वसंत पुरे, प्राईम टाइम मराठी, बारामती.